देवरावजी भोंगळे. अध्यक्ष महोदय, सन 2025-26च्या पुरवणी मागण्यावर मी बोलायसाठी उभा आहो. माझी आपल्याला विनंती आहे, 12 तासांनी माझा नंबर लागला. कृपया माझा मतदारसंघ राज्याच्या शेवटच्या टोकावरचा आहे. राजुरा मतदारसंघ हा आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या सीमेवरचा आहे. हा मतदारसंघ प्रचंड विकासापासून दूर आहे आणि म्हणून या ठिकाणी नगरविकास विभाग पुरवणी मागणी क्रमांक F2 बाब क्रमांक 106 पृष्ठ 124 माझ्या राजुरा मतदारसंघामध्ये राजुरा, गडचांदूर, गोंडपिंपरी, जिवती, कोरपना या 5 नगरपालिका नगरपंचायती आहे. परंतु 15 वित्तागाचा पैसा न प्राप्त झाल्यामुळे त्या ठिकाणची घनकचऱ्याची मोठी समस्या उद्भवली आहे. शासनाने अजूनपर्यंत पैसा वितरित केला नाही. माझी या माध्यमातून आपल्याला विनंती आहे, यात 5ही नगरपालिकेकरता प्रत्येकी 10 कोटीप्रमाणे 50 कोटी रुपये द्यावी ही विनंती आहे. अध्यक्ष महोदय, नगर विकास विभाग पुरवणी मागणी क्रमांक F2 बाब क्रमांक 107 पृष्ठ क्रमांक 125 राजुरा आणि गडचांदूर हे 2 मोठे शहर आहे. ज्या शहरामध्ये अमृतच्या योजनेच्या माध्यमातून नवीन पाण्याची योजना आपण करतो. हे दोन्ही प्रस्ताव शासनाला प्रस्तुत झाले आहे. माझी आपल्याला विनंती आहे की प्रत्येकी 100 कोटीप्रमाणे 200 कोटी रुपये या 2 योजनेकरता वितरित करावे. नगर विकास विभाग पुरवणी मागणी क्रमांक F5 बाब क्रमांक 114 पान क्रमांक 129 नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण निधीच्या माध्यमातून माझ्या राजुरा मतदारसंघातील गोंडपिंपरी आणि जिवती येथील नगरपंचायतीकरिता रस्ते व भुयारी गटारे करता प्रत्येकी 10 कोटीप्रमाणे 20 कोटी रुपये वितरित करा ही विनंती आहे. अत्यंत महत्त्वाचा विषय पुढचा विषय अध्यक्ष महोदय, पुरवणी मागणी क्रमांक F3 बाब क्रमांक 111 पृष्ठ क्रमांक 27 राजुरा शहरामध्ये 70 वर्षापासूनची 2 मोठी झाडं, जांभळी आणि चिचवाची झाडं होती. 70 वर्षापासून झाडे मोठ्या डौलाने उभे होते, परंतु त्या ठिकाणी नगर परिषदेच्या सीओनी हेतू पुरस्पर त्या दोन्ही झाडाची कोणत्याही वृक्ष प्राधिकरणाची परवानगी न घेता त्या वृक्षाची कत्तल केली आहे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातील जनतेला एक उदाहरण दिलं पाहिजे की मोठ्या वृक्षाची कत्तल केल्यानंतर प्रशासनाची काय कारवाई होते. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की या संदर्भात तात्कालिक सीओवर आपण कडक कारवाई केली पाहिजे. अध्यक्ष महोदय, पाणी पुरवठा विभाग पुरवणी मागणी क्रमांक 2Y2 बाब क्रमांक 434 पृष्ठ क्रमांक 302 राजुरा मतदारसंघामध्ये कोरपना, जिवती, गडचांदूर, गोंडपिंपरी या ठिकाणी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आहे. या ठिकाणी माननीय पाणी पुरवठा मंत्री बसलेले आहे. माझी आपल्याला विनंती आहे की या प्रादेशिक पाणी योजनेच्या माध्यमातून आपण शेकडो गावांना पाणी देतो आणि आज त्या ठिकाणी निधीच्या अभावी या योजना रखडलेल्या आहेत. माझी आपल्याला विनंती आहे, या मतदारसंघातील 5 तालुक्यातील योजनांकरता 50 कोटीची आपण तरतूद करावी. अध्यक्ष महोदय, पाणी पुरवठा विभाग पुरवणी मागणी क्रमांक Y2 बाग क्रमांक 434 पान क्रमांक 358 या ठिकाणी आपण जे जलजीवन मिशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात योजना सुरू झाल्या, परंतु साऱ्या योजना ह्या 50 ते 70% आल्या. योजना पूर्ण न झाल्यामुळे अजूनही लोकांना पिण्याचं पाणी मिळत नाही. सोबतच आपण जी पाईपलाईन टाकली ती रस्त्याच्या मधोमध टाकली, रस्ता फुटला आहे, ग्रामपंचायतकडे पैसे नाही आहे. जर त्या रस्त्याची दुरुस्ती करण्याकरिता आपल्याला इस्टिमेट रिवाइज करणे आवश्यक आहे. माझी माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे की जलजीवन मिशन हे माननीय पंतप्रधान महोदयांनी या देशातल्या प्रत्येक माणसाला पिण्याचं पाणी मिळावं यासाठी योजना केली. आपण त्या ठिकाणी 60 ते 70% निधी दिलाय, पण उर्वरित 25-30% जर निधी दिला तर निश्चितच या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाला पिण्याचं पाणी मिळणार आहे. अध्यक्ष महोदय, माझा शेवटचा मुद्दा, गृहनिर्माण विभाग पुरवणी मागणी क्रमांक Q3 बाब क्रमांक 276 पृष्ठ क्रमांक 233 अध्यक्ष महोदय, माझ्या राजुरा मतदारसंघामध्ये जिवती हा आकांक्षित तालुका आहे आणि या जिवती तालुक्यामध्ये जिवती नगरपंचायत आहे. त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 1 मधून 664 घरकुलाचा आम्ही DPR मंजूर केला होता, परंतु जिवतीतली जागा ही पूर्ण वनाची जागा आहे आणि त्या ठिकाणी मालकी हक्क न मिळाल्यामुळे टप्पा क्रमांक 1 मधलं एकही घरकुल मंजूर होऊ शकलं नाही. आता मात्र पुन्हा प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2चं काम सुरू झालं. माझी आपल्याला विनंती आहे की शासनाने विशेष बाब म्हणून जिवती शहरातले जे घरकुल धारक आहे त्यांचे घरकुल आपण मंजूर करावा ही माझी आपल्याला विनंती आहे. आपण या ठिकाणी मला वेळ दिला, राजुरासारख्या शेवटच्या मतदारसंघातले सर्व विषय मला मांडता आले, त्याबद्दल आपले मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद.